Hello friends, today we are learn about one of the third and most important blotting technique, that is Western blotting. In previous lectures we learn about the Southern blotting, that is used for detection of specific DNA. Then next Northern blotting, that is used for detection of specific RNA. And now today we learn about Western blotting, that is used for detection of specific protein. वेस्टर्न ब्लॉटिंग. तर वेस्टर्न ब्लॉटिंगचा आपण काय करूया, पहिल्यांदा प्रिन्सिपल बघूया आणि नंतर त्याचे काय करूया स्टेप्स बघूया. जसं आपण सदन ब्लॉटिंग आपल्याला माहीत आहे, सदन ब्लॉटिंगमध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं. सदन आणि नॉर्दनमध्ये सुद्धा की DNA आणि RNA पहिल्यांदा इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीनं त्याचं काय केलं जातं, सेपरेशन केलं. आणि जनरली अगारोजेल इलेक्ट्रोफोरेसिस सेपरेशनसाठी त्याच्या साईजनुसार त्याचं सेपरेशन होतं आणि नंतर त्याचं सेपरेशन झाल्यानंतर आपण त्याचं इलेक्ट्रोब्लॉटिंग करतो. इलेक्ट्रोब्लॉटिंग केल्यानंतर स्पेसिफिक न्यूक्लिक ॲसिड प्रोब्स यूज करून त्या ठिकाणी आपण स्पेसिफिक DNA किंवा स्पेसिफिक RNA त्या मिक्सरमधून आयडेंटिफाय करतो आणि मग त्या ठिकाणी बायोटिन रिलेटेड प्रोबच्या मदतीने आपण त्याचं हायब्रिडायझेशन करून त्या ठिकाणी स्पेसिफिक DNA आणि RNA कोणता आहे हे आपण फाईंड करतो. तर वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये त्याचे जे स्टेप्स आहेत, तर फर्स्ट स्टेपमध्ये पहिल्यांदा त्याचं काय केलं जातं, SDS पेज. आता SDS पेज तुम्हाला माहितीच आहे. SDS पेजचा लॉंग फॉर्म आहे सोडियम लॉडेसिल सल्फेट पेज ॲक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तर जनरली ही व्हर्टिकल जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे सदन आणि नॉर्दनसाठी. म्हणजे DNA आणि RNA साठी आपण काय वापरतो, अगारोज हॉरिझॉन्टल जेल इलेक्ट्रोफोरेसिस वापरतो. आणि ही जी आहे ती खास करून प्रोटीनसाठी आणि काही वेळा म्हणजे हाय रिझोल्युशन DNA सेपरेशनसाठी सुद्धा आपण काय करतो, SDS पेज फक्त पेज वापरतो. आणि आपण याच्यामध्ये काय वापरतो, प्रोटीन सेपरेशनसाठी मोस्टली SDS पेज वापरतो. तर याचा पुन्हा एकदा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगतो, सोडियम लॉडेसिल सल्फेट पॉलीॲक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तर याच्यामध्ये जे प्रोटीन मिक्सचर आहे, आता हे जे प्रोटीन मिक्सचर आहे ते कुठून घेतलं जातं, तर बॅक्टेरियापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं प्रोटीन मिक्सचर. तर बॅक्टेरियापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं प्रोटीन मिक्सचर आहे, त्याचं काय केलं जातं, या पॉलीॲक्रिलामाइड जेलवरती सेपरेशन केलं जातं. हा जो आहे तो लॅगर आणि या ठिकाणी सॅल्फर. आता हे जे वेस्टर्न ब्लॉटिंग आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्युनो डिटेक्शन. म्हणजे ह्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे प्रिन्सिपल याच्यामध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यामुळे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्युनो डिटेक्शन. आता प्रोटीन सॅम्पलचं प्रोटीन मिक्सचरचं SDS पेजवरती त्याच्या साईजनुसार सेपरेशन केल्यानंतर पुन्हा त्याचं काय केलं जातं, इलेक्ट्रोब्लॉटिंग. आता जसं सदनमध्ये आणि वेस्टर्नमध्ये सुद्धा आपण कॅसेटची असेंब्ली बघितली, त्या पद्धतीनेच याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोब्लॉटिंग करताना असेंब्ली केली जाते. हे जे आहे ते स्पंज, त्याच्यानंतर फिल्टर पेपर, त्याच्यानंतर जेल, नंतर मेम्ब्रेन आणि पुन्हा स्पंज. तर वरती निगेटिव्ह कॅथोड आणि हा ॲनोड. आणि मग जेलवरील ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मुवमेंट अशी असल्यामुळे पॉलीॲक्रिलामाइड जेलवरती सेपरेट झालेले जे बँड आहेत किंवा आपण त्याला बघून प्रोटीनचे फ्रॅगमेंट्स हे काय होतात, मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर होतात. ह्याच्यामध्ये सुद्धा वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये सुद्धा नायट्रोसेल्युलर मेम्ब्रेन काय केले जाते, सेपरेशनसाठी किंवा त्याचे प्लॉटिंग करण्यासाठी यूज होते. आता जनरली आपल्याला माहीत आहे की प्रोटीनवरती निगेटिव्ह चार्ज काय केला जातो, डेव्हलप केला जातो. जनरली प्रोटीन्स हे
निगेटिव्हली चार्जड सुद्धा असतात, पॉझिटिव्हली चार्जड सुद्धा असतात, काही प्रोटीन न्यूट्रल सुद्धा असतात. त्याच्यामुळे प्रोटीन सेपरेशनसाठी पेजमध्ये आपण काय वापरतो, SDS वापरतो, सोडियम डॉडेसिल सल्फेट. हा काय आहे, अनायनिक डिटर्जंट आहे की जो काय करतो, जनरली प्रोटीन्स आपल्याला माहीत आहे कसे असतात, त्याच्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये असतात, फोल्डिंगमध्ये असतात. मग त्यांना लिनियर करण्यासाठी त्या SDSचा काय होतो, त्याचे मॉलिक्यूल प्रोटीनवरती काय करतात, निगेटिव्ह चार्ज सुद्धा डेव्हलप करतात आणि त्याला लिनियर ठेवण्याचे काम सुद्धा हे करतात. आता ब्लॉटिंग झाल्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस आहे ती कोणती, हायब्रिडायझेशन. तर याच्यामध्ये सुद्धा जो डिटेक्शन आहे, हायब्रिडायझेशन डिटेक्शन किंवा स्पेसिफिक प्रोटीनचं डिटेक्शन आहे ते कशावरती डिपेंड आहे, इम्युनो डिटेक्शन म्हणजे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स डिटेक्शन. तर सिमिलर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लॉटिंग केल्यानंतर मेम्ब्रेनवरती हे जे सगळे प्रोटीनचे फ्रॅगमेंट आहेत ते काय झालेले असतात, मेम्ब्रेनवरती ट्रान्सफर झालेले असतात. सिमिलर ते DNA आणि RNA प्रमाणेच ते विजिबल नसतात. मग याच्यामध्ये पेटेंट प्लेट आपण कन्सिडर करू. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, त्याला म्हणतो आपण प्रायमरी अँटीबॉडी. प्रायमरी अँटीबॉडी याच्यामध्ये ॲड केले जातात. आता ह्या ज्या प्रायमरी अँटीबॉडीज आहेत, थोडं मॅग्निफाय करू. सपोज हा आपला इंटरेस्टेड प्रोटीन असेल, प्रोटीन ऑफ इंटरेस्ट, तर याच्यावरती ह्या ज्या प्रायमरी अँटीबॉडीज आहेत त्याच्यावर काय होतात, बाहेर. आणि ह्या प्रायमरी अँटीबॉडीजना कशाने लेबल केलेलं असतं, तर पॅरॉक्सिडेज एन्झाइम, पॅरॉक्सिडेज एन्झाइम. आता ह्या काय झाल्या, ह्या स्पेसिफिक प्रोटीन असल्यामुळे त्या ठिकाणी हा जो प्रोटीन फ्रॅगमेंट आहे तो काय लागतो, तो अँटीजन, आणि ह्या आहेत ते प्रायमरी अँटीबॉडी. त्याच्यामुळे प्रायमरी अँटीबॉडी या स्पेसिफिक प्रोटीन त्याला अँटीजनला बाइंड झाल्यानंतर त्या ठिकाणी अँटीजन प्रायमरी अँटीबॉडी अँटीजन कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके. आता ह्या अँटीबॉडी बरोबर काय त्याचा असतो, पॅरॉक्सिडेज. त्याच्यानंतर सेकंडरी अँटीबॉडी आहे. सेकंडरी अँटीबॉडी या प्रायमरी अँटीबॉडीला ॲड होतात आणि त्याच्याबरोबर काय असतो, सबस्ट्रेट. तर याच्याबरोबर काय असतो, पॅरॉक्सिडेजचा काय असतो, सबस्ट्रेट. तर पॅरॉक्सिडेजचा सबस्ट्रेट आपल्याला माहिती आहे कोणता आहे, H2. आणि हा H2 ह्याच्यामध्ये सेकंडरी अँटीबॉडी बरोबर ॲड केल्यानंतर मग त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय केलं जातं, ब्ल्यू कलर डेव्हलप होतो. जसं की आपण ह्या ठिकाणी बघूया, असा बँड आपल्याला मेम्ब्रेनवरती दिसतो. म्हणजे हा जो प्रोटीन आहे तो काय आहे, आपला प्रोटीन ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे तो आपल्याला याच्यामधून प्रोटीनच्या मिक्सचरमधून काय करायचा होता, हा प्रोटीन आपल्याला फाइंड करायचा होता. मग त्याची मॉलिक्युलर साईज किती होती, काय होतं ते आपल्याला कम्पेअर करण्यासाठी मग आपण पहिले जे पॉलिॲक्रिलामाइड जेल आहे की ज्याच्यामध्ये हा काय असेल, लॅडर, आणि हा काय असेल, प्रोटीन, आयडेंटिफाय झालेला प्रोटीन. याच्याबरोबर कम्पेअर केल्यानंतर मग आपल्याला काही लक्षात येईल की याची मॉलिक्युलर साईज, मॉलिक्युलर वेट आणि तो प्रोटीन तोच आयडेंटिफाय आहे किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. तर अशा पद्धतीचं काय आहे, वेस्टर्न ब्लॉटिंग ही काय आहे, प्रोसेस आहे. तर 3 स्टेप आहे, 3 प्रोसेस आपण बघितल्या, ब्लॉटिंगच्या 3 टेक्निक बघितल्या. फर्स्ट इज सदन ब्लॉटिंग. तर ती कशासाठी, स्पेसिफिक DNA म्हणजे DNAच्या मिक्सचरमधून स्पेसिफिक DNA आयडेंटिफाय करण्यासाठी. त्यानंतर नॉर्दर्न ब्लॉटिंग कशासाठी, फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिफिक RNA. आणि वेस्टर्न ब्लॉटिंग कशासाठी, फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिफिक प्रोटीन. तर अशा पद्धतीची ही काय आहे, वेस्टर्न ब्लॉटिंग ही प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या 3 ब्लॉटिंगच्या टेक्निक आज इथे संपल्या. थँक्यू.